तर दुंद्रे आणि तर दुंद्रे संघाचे कॅप्टन आपण देखील येऊन उपस्थित राहा. तत्पूर्वी आपण केक सेलिब्रेशन करूया मित्रांनो. राजेश शेठ कातारा यांचा वाढदिवस आपण या ठिकाणी पाहतो आणि त्यांचा सेलिब्रेशन कानपोली क्रिकेट संघ अथर्व 11 गावदेवी कानपोली या संघाच्या माध्यमातून देखील आपण केक सेलिब्रेशन करूया. व्यासपीठावर कानपल्ली नाईट क्रिकेट स्पर्धेचे ऑर्गनायझर सुजित पाटील यांचं आगमन, त्यानंतर व्यसनमुक्ती संघटनेचे सल्लागार अभि पाटील यांचंही व्यासपीठावर आगमन. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. आई अथर्व 11 गावदेवी कानपल्ली क्रिकेट संघाच्या वतीने सन्माननीय राजेश शेठ काथारा यांना वाढदिवसानिमित्ताने ते शुभेच्छा दिल्या जातात. खेळ स्टार्ट. ग्रीन सिग्नल. वशा शेठ आणि बरोस हॅपी बर्थडे टू यू. राजेशदादा काकडे यांना राजेशदादा काथारा यांना वाढदिवसानिमित्ताने ते अथर्व 11 गावदेवी कानपल्ली क्रिकेट संघाच्या वतीने वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा दिल्या जात आहेत. या सुजितदादा नाईट स्पर्धेचे ऑर्गनायझर, त्यांच्या समवेत व्यसनमुक्ती संघटनेचे सल्लागार अभि पाटील यांना आपण पाहतो. तर थँक्यू सो मच महागुरु. तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. मॅच पाहायला मिळेल. एका साईडला प्रणव 11 सहारा शिवकर आणि त्याला फाईट करतोय. 10-10 सरकार जीकेसी दुंद्री या दोन संघांदरम्यान ही मॅच आपण पाहतोय, जिथे पहिला पूर्वार्ध आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना संघ पाहायला मिळतं 10-10 सरकार जीकेसी दुंद्रे, जिथे पहिली विकेट मैदानातून बाहेर गेली आहे. फलंदाज ऋतिक माली मैदानातून बाहेर झाल्यानंतर आता मैदानाच्या आतमध्ये नितीन माली आणि कुणाल दवणे ही जोडी तुम्ही खेळपट्टीवरती पाहता. पहिला षटक फेकत असताना गोलंदाज प्रणय 11 सहारा शिवकर टीमचा गोलंदाज वासुदेव अंगरे हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. चांगलं खेळ करावा लागेल. मॅच 3 षटकांची आहे, त्याच्यामुळं चांगली बॅटिंग पहिल्या पूर्वार्धामध्ये नक्कीच करावी लागेल. तो प्रयत्न करीत असताना चेंडू हवेमध्ये फ्लाय झालाय. क्षेत्ररक्षक आहे सलगचा हा दुसरा धक्का दिलाय. 10-10 सरकार जीकेसी दुंद्रे टीमला फलंदाज नितीन माली मैदानातून बाहेर. सलग 2 बॉल 2 विकेट. काय गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये, अगदी कौतुकास्पद गोलंदाजी सध्या वासुदेव अंगरे याच्या माध्यमातून पाहायला मिळतं, जिथे सलगचा हा दुसरा धक्का दिलाय 10-10 सरकार जीकेसी दुंद्रे टीमला. अकाउंट अजूनही ओपन झालं नाहीये. 18 चेंडूंचा पहिला पूर्वार्ध 3 षटकामध्ये किती धावांचा लक्ष्य सेट करेल, प्रार करण्याचा प्रयत्न जरूर झाला. थोडासा चेंडू मला वाटतं डोक्यावरती आदळलाय. चला, पाण्याची पूर्तता करायची आहे. जर पाण्याची आवश्यकता लागली बघा, पंच इशारा करतात. खेळाडू थोडा दुखापत आहे. दोन्ही संघाने अतिशय चांगल्या प्रकारे, या दोन्ही संघांचा परफॉर्मन्स अतिशय चांगल्या प्रकारे राहिलेला आहे. संघनायक प्रवीण पाटील मैदानामध्ये, सिनियर क्रिकेटर मैदानामध्ये दाखल होत असताना व्यासपीठावर अविनाश शेठ उलवेकर, माजी सरपंच पालेबुद्रुक, विष्णू शेठ शेलके आदाजी केडी आहेत आमचे सिनियर क्रिकेटर. त्यानंतर इथे ठाकूर साहेब सुद्धा उपस्थित आहेत. दीपक ठाकूर, मनपूर्वक आपले स्वागत. अविनाश शेठ उलवेकर साहेबांच्या शुभास्थिती नाणेफेक आपण संपन्न करू. या अविनाश शेठ उलवेकर, विष्णू शेठ शेलके यांच्या शुभास्थे नाणेफेक. सुधीर आणि त्याचबरोबर प्रवीण, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा. या अभिषेक घ्या, अभिषेक घ्या. इथे अविनाश शेलके उलवेकर साहेबांच्या शुभास्थे नाणेफेक केली जात आहे. बघूया नाणेफेकीचा कल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो.
हेडसाठी पुकार दिलेला आहे सुधीरने आणि बघूया नाणेफेकीचा कौल हा गावदेवी क्रिकेट संघ अथर्व 11 कानपुली. सुधीर डिसाईड करा निर्णय. सुधीर निर्णय. सुधीर केक पण ऐवजी निर्णय डिसाईड फील्ड. चला अभि बघा किती शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व, शांततेने क्रिकेटचा आनंद घेतात. चला मैदानाकडे पुन्हा एकदा आमच्या मंगेश पाटील यांच्याकडे. तर थँक्यू सो मच महागुरु. खरं तर फलंदाजाला दुखापत झाल्यानं तो सध्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन झालेत. तर 4 चेंडूंचा केस समाप्त झाला. अकाउंट ओपन झालं नाहीये. 2 धक्के सध्या 10 सारखा जीकेसी दुंद्रे टीमला लागला. गोलंदाज तयार पुन्हा एकदा वासुदेव आंग्रे. ओ लेंथ लाईन चांगली गोलंदाजी, थोडंसं एक्स्ट्रा पंबलिंग झालं. बॅकअप आला तोपर्यंत सिंगलला प्राधान्य, बॅट कटनेही एक धाव जोडली जातं. वैयक्तिकांना संघाचं अकाउंट सध्या ओपन झालंय. चला एक्स्ट्रा प्लेयर असेल तर जीकेसी दुंद्रे. तर 5 चेंडूच्या अखेरीस संघाची धावसंख्या 1 या आकड्यावरती सध्या 10 सारखा जीकेसी दुंद्रे. स्ट्राईक वरती फलंदाज निशांत पाटील हा फलंदाज पाहता. प्रार केला, आक्रमण केलंय, फटका, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत. ओ जजमेंट जज करता आलं नाही, कॅच ड्रॉप झाली. जिथे जीवनदान फलंदाज निशांतला मिळेल सिंगल बॅटिंग करत असताना खरं तर दुंद्रे टीमला संघ जाऊन पोहोचला. पहिल्या षटकाचा केस समाप्त झाल्यानंतर 2 या आकड्यावरती. आणि केडीचं खऱ्या अर्थाने आमचे केडी आहेत सन्माननीय मर्फी मस्कर, नवीन पनवेल शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. मर्फी मस्कर आपले मनपूर्वक स्वागत आहे. विश्वनाथ काथार आपले स्वागत. बोलूया पुन्हा एकदा सामन्याकडे. बघा बेल कमी आहे आता, मात्र तुम्ही जास्त उशीर करू नका. शतरक्षण करणारा संघ सुधीर पाटील नाणेफेक जिंकल्यानंतर शतरक्षणाला पसंती दिलेली आहे. चला मंगेश. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये अगदी चांगली गोलंदाजी पाहिली, जिथे अवघ्या 2 धावा खर्च करीत असताना 2 धक्के दिले गोलंदाज वासुदेव अंग्रेनं. आता हा दुसरा षटक बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पाहायला मिळेल. अजय भगत हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. समोर फलंदाज कुणाल दवणे. प्रार करण्याचा प्रयत्न ऑन साईडला केलेला क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला. प्रत्येक धाव खूप महत्वाची आहे आणि त्याच्यासाठी हा संघर्ष तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. 2 धावेनं संघ 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. प्रहार देखील करावा लागेल, कारण की 3 षटकांचे अर्थात 18 चेंडूंचा हा पूर्वार्धाचा खेळ आहे. एक चांगलं टार्गेट सेट करायचं आहे तर तुम्हाला सुरुवातीपासून आक्रमण करणं गरजेचं आहे. मात्र पहिला षटक दमदार राहिलं सहारा शिवकर टीमसाठी, त्याच्यामुळे या षटकामध्ये धाब्यांची लयलूट करणं खूप गरजेचं. तो प्रयत्न करत असताना चेंडू हवेमध्ये फ्लाय झालाय. क्षेत्ररक्षक नाही आहेत, नो मॅन्स लँड. चेंडू डिलेवर झाला. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील, उचलतील, फेकतील तोपर्यंत या बॉलवरती 2 धावा कंप्लीट केल्या. सध्या डबलला प्राधान्य देत असताना धावफलक पुढे सरकवला. बॅटिंग करत असताना 10 सारखा जीकेसी दुंद्रे टीमना संघ 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. मोठ्या फटक्यांची सध्या प्रतीक्षा करतोय दुंद्रे संघ. मोठे फटके येत नाहीये, इतकी ताकदवर गोलंदाजी सध्या प्रणय 11 सहारा शिवकर टीम करतोय. पुढचा बॉल गोलंदाज अजय भगत पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. पाठची एज घेत असताना मागच्या दिशेने चेंडू चाललाय. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी तुत्तू मॅच झालं. मात्र एकच धावेनं समाधान मानत असताना संघ जाऊन पोहोचला 7 या आकड्यावरती. सत्ता कोण गाजवेल मॅच मध्ये हा मोठा प्रश्न. सध्या तरी मी म्हणेन चांगल्या स्थितीमध्ये प्रणय 11 सहारा शिवकर संघ, ज्या संघाने अगदी चांगली गोलंदाजी केली
पहिल्या षटकामध्ये पहिल्या अवघ्या 2 धावाला आणि त्याच्यानंतर अजय भगत देखील चांगली कामगिरी सध्या सहारा शिवकर टीमसाठी करता. 7 या आकड्यावरती स्ट्राईक वरती केतन माली हा फलंदाज. प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर झाला, अगदी स्ट्रेट डाईव्ह लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. पा मोठे फटके येत नाहीये, हे डोकीदुखी राहिली आहे सध्या बॅटिंग करताना दुंद्रे टीमसाठी. प्रहार करावा लागेल, एक चांगलं टार्गेट सेट करायचं आहे तर तुम्हाला सिंगल डबल नव्हे तर षटकार चौकाराची गरज आहे आणि अशा स्थितीमध्ये सध्या सिंगल डबल फलकावरती तुम्हाला पाहायला मिळतं. संघ जाऊन पोहोचले टोटल 8 या आकड्यावरती. 8 धावा धाव पुस्तकावरती. गोलंदाज अजय भगत समोर कुणाल दवणे हा फलंदाज. लेंथ लाईन पाहावी लागेल. यस, लाईन खराब आहे, पंचाचा इशारा की व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव जोडली जाते, अतिरिक्त धावेनं संघ जाऊन पोहोचला टोटल 9 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी होत असताना थोडासा लाईन मधून भटकलाय गोलंदाज अजय भगत. 4 मध्ये टोटल 7 धावा अजय भगतनं खर्च केल्या. समोर कुणाल दवणे एक ताकदवर फलंदाज आहे. मागील मॅच मध्ये आपण त्याची चांगली कामगिरी पाहिली आहे, मात्र या मॅच मध्ये देखील तशाच रीतीने खेळ करावा लागेल. अशा स्थितीमध्ये बॅटची एज जिथे अजून एक दे धक्का. हा तिसरा विकेट मैदानातून बाहेर होतोय. 10 सरकार जीके दुंद्रे टीमचा. तर तिसरा विकेट मैदानातून बाहेर गेला आणि संघाची धावसंख्या पाहिली तर 9 धावा धावपुस्तकावरती. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये विकास सिनारे हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 5 षटक क्रमांक दुसरं मार्ग असता आणि अशा स्थितीमध्ये पूर्णपणे प्रेशर निर्माण केला. 10 सरकार जीके दुंद्रे संघावरती जिथे धावेसाठी आता शिरकाव करावा लागतो मॅच मध्ये. फुलटॉस बॉल रडार मध्ये आले, डायरेक्ट हिटचा प्रयत्न अजून एक ते धक्का. 4थी विकेट मैदानातून बाहेर होईल. रनआउटचा शिकार झाला फलंदाज विकास सिनारे. हा 4था धक्का बॅटिंग करत असताना 10 सरकार जीके दुंद्रे टीमला. ऑन स्क्रीन वरती तुम्ही पाहता खरं तर डॉक्टर दिनेश सावंत यांना पाहता, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल सर्व ट्रॉफ्या पुरस्कृत केल्या. एक दानशूर व्यक्तिमत्व आणि त्यांना तुम्ही ऑन स्क्रीन वरती पाहता. हा निश्चित स्वरूपात आपण पाहतोय ते खऱ्या अर्थाने मेडिटेक क्रिकेट संघाचे संगणक आणि गत वर्षाप्रमाणे यावर्षी आमदार चषक क्रिकेट स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून सर्वच्या सर्व ट्रॉफ्या आपल्याला 10 वर्ष सलग 10 वर्ष त्यांचं योगदान राहिलेलं आहे. या वर्षी सुद्धा सर्वच्या सर्व ट्रॉफ्या त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेल्या आहेत. दिनेश सावंत सर मनपूर्वक तुमचा आम्ही आभार व्यक्त करू. संत वचनाप्रमाणे की देणाऱ्याने देत जावं, घेणाऱ्याने घेत जावं, बोले तैसे चाले, त्याची वंदाबी पाऊले. ती वंदाबी पाऊले आम्ही या व्यासपीठावर पाहतो. नक्कीच महागुरु, सर्व दानशूदात्यांचा मनापासून आभार. हा देखील पटका फसला ऑफ साईडला. क्षेत्ररक्षक आहेत जिथे अजून एक दे धक्का. 5वी विकेट मैदानातून बाहेर. पाच विकेट संघाची धावसंख्या पाहिली तर 9 या आकड्यावरती सध्या जीके दुंद्रे संघ. शेवटचा षटक बॉलिंग ट्रॅक वरती संदीप पाटील आणि पहिल्याच बॉल वरती हा 5वा धक्का दिलाय सध्या 10 सरकार जीके दुंद्रे टीमला. समोर आता विनायक प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर झाला, तेवढीच चांगली लेंथ लाईन पाहिली गोलंदाज संदीप पाटीलच्या माध्यमातून आणि हा सलगचा दुसरा बॉल निर्धाव फेकला. पूर्णपणे असं वाटतं की फलंदाजच्या पायामध्ये बेड्या टाकल्यात की काय. मोठ्या पटक्यांसाठी सातत्याने प्रयत्न जरूर होता, मात्र तेवढीच चांगली गोलंदाजी आपण प्रणय 11 सहारा शिवकर टीमची पाहतोय. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे.
गोलंदाज संदीप पाटील हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, चाणक्यरित्या गोलंदाजी, अजून एक विकेट मैदानातून बाहेर. 6वा धक्का, 10 सरकार जीकेसी दुंद्रे टीमला फलंदाज विनायक दवणे मैदानातून बाहेर. प्लस क्रिकेटर महेश भोईर खारगर, शंकुनाथ गडगे, शांततेचे प्रतीक आपले लव भोईर, रुपेश उलवेकर, आमचे रविदादा भोईर कोलवाडी. तर पुढचा बॉल गोलंदाज संदीप पाटील पुन्हा एकदा तयार. 5 लॉगरच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी संदीप पाटीलचे पाहायला मिळतं. अचूक टप्पावरती भेदक मारा केला, पूर्णपणे जखडून ठेवलं. बॅटिंग करत असताना जीकेसी दुंद्रे टीमला चिते वारंवार डॉट चुनवणार. 4था बॉल निर्धाव फेकला. शेवटचा षटक कसं फेकावं याचं ज्वलंत उदाहरण सध्या या मॅच मध्ये संदीप पाटीलला दिलंय, जिथे पूर्णपणे बॅकफूट वरती संघ पाहायला मिळतं. जीकेसी दुंद्रे अवघ्या 9 धावा धाव पुस्तकावरती. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज संदीप पाटील पुन्हा एकदा डॉट चेंडू, कमालीची गोलंदाजी, एकदा जोरदार टाळ्या संदीप पाटीलसाठी. सलगचा 5वा बॉल निर्धाव फेकलाय, ज्याच्यामध्ये आपण 2 विकेट देखील पाहिल्या. काय कमालीची गोलंदाजी. या स्पर्धेमध्ये मेडल षटक फेकण्याचा विक्रम रचेल का? खरं तर या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं बुर्दुलच्या सुधीर पाटीलला विकेट मेडल षटक फेकलं. आता या मॅच मध्ये संदीप पाटील तो कारनामा करेल का? खरं तर हे पाहणं गरजेचं आहे. शेवटचा अंतिम बॉल, गोलंदाज तयार. अंतिम बॉल, टायर हिटचा प्रयत्न जरूर झाला, जिथे या बॉलवरती बॅटकटने सिंगल आले. अशा रीतीनं पहिला पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाल्यानं पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग केली 10 सरकार जीकेसी दुंद्रे टीमनं आणि टोटल 10 धावा जोडल्या. 11 धावेंचा लक्ष्य आता सेकंड 17 मध्ये असेल प्रणय 11 सहारा शिवकर टीम समोर. वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा दिल्या जात आहेत. प्रल्हाद खतारा यांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत. मर्फी मस्कर नवीन पनवेल शहरी युवक काँग्रेसचे अध्यक्ष, स्वागत आहे. सागर पाटील पारगाव, बुलंद आवाज, स्वागत आहे आपले. प्रसन्न गौरी स्फोट नेवाली यांच्या संयुक्त विद्यमानाने पनवेल विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या नावाची रायगड जिल्ह्यातील नामांकित क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. पर्व 16वे आणि स्पर्धेचा मात्र अंतिम दिवस. जे संघ आता मैदानामध्ये खेळत आहेत, पात्रता बक्षीस पात्रता फेरीमध्ये सर्व संघ दाखल झालेले आहेत. संध्याकाळी निश्चित स्वरूपात प्रत्येक संघाचा कॅश प्राईज आमचे पारितोषिक देऊन खऱ्या अर्थाने विविध बक्षिसं देऊन त्यांचा गौरव केला जाईल. चला, शतरक्षण रचना त्वरित करून घ्यायची आहे. 10 सरकार जीकेसी दुंद्रे क्रिकेट संघ प्रवीण पाटील, शतरक्षण रचना त्वरित करून घ्यावी. चलिए, बहुत बढ़िया. देखिए यहाँ पर बर्थडे का यहाँ पर सेलिब्रेशन चलता हुआ. 10 रन बनाए, जीत के लिए 11 की जरूरत है यहाँ पर. बहुत बढ़िया चलेंगे मैच की तरफ, जहाँ पर देखिए मैच का यहाँ पर तीसरी मंजिल में आनंद लेते हुए
धीरज कातारा, ओमकार पाटिल और उसके साथ आकाश कातारा देखिए बात करेंगे तीसरी मंजिल पर। चलिए चलेंगे, 11 की टारगेट है, छोटा सा टारगेट है, 18 के इनके पर है। और दूसरी तरफ देखिए बात करेंगे 40+ देखिए आधे टीम और उसके साथ देखिए हमारे लव सेट हो रहे पड़ के देखिए एक बहुत बड़ा पिक ओनर भी निश्चित रूप से एक अच्छी खिलाड़ी भी पड़गे के लिए निश्चित रूप से लाउड सेट भूर रवि दादा भूर देखिए हम देख सकते हैं। कमाल का देखिए 11 रनों का टारगेट है। मुकाबला में देखिए इतना दिलचस्प नहीं है, लेकिन इस वक्त देखिए बात करेंगे और राजेश दादा कातारा के देखिए बात करेंगे जो क्रिकेट की दुनिया से लेकर जो समाज में देखेंगे रिलेशन बने हुई है। निश्चित रूप से हम देख सकते हैं इस वक्त चर्चा गुफ्तगू चलता हुआ आकाश दादा कातारा देखिए उनके साथ लव सेट हो रहे लगातार देखिए बर्थडे का शुभकामना यहाँ पर शेयर। चलिए अब ये टारगेट जो 11 का था अब थोड़ा सा और छोटा बन जाएगा भाई। यहाँ पर चौका आता हुआ डीजे देखिए बात करेंगे थोड़ा सा यहाँ पर शांत है, गेंद बहुत जल्दी आता हुआ। मैच देखिए पिछला कुछ 2-3 मुकाबला ऐसा बनते जा रहे हैं, एक तरफा बनते जा रहे हैं। चलिए आगे का जो मुकाबला रहेगा, चलिए महागुरु सर अगला मैच टॉस हो चुका है। चलिए टॉस हो चुका है, यहाँ पर जवाबदारी जिम्मेदारी को देखिए बड़े अच्छे तरह से निभाते हुए बहुत बढ़िया देखिए खूबसूरत माहौल बना हुआ है। टीम का टोटल देखिए यहाँ से 6 रन बनाए। सागर आपका भी वेलकम स्वागत है। राजेश दादा कातारा देखिए सुबह से हम देख सकते हैं यहाँ पर फैमिली से लेकर ससुर बड़ी से लेकर टेनिस क्रिकेट में देखिए 40+ की टीम लीजिए, रेगुलर लीजिए और वो दोस्ताना देखिए बरकरार है। और मैच देखिए यहाँ पर लगभग देखिए अंपायर कॉल यहाँ पर नो बॉल और